Hello students, today we see the second para, lesson number 1.3, the cope and the anthem. See page number 28, last second passage. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. See this? Strong and ready hands turned him about, the conveyed him in silence and haste to the sidewalk, and averted the ignoble fate of the man-egged mallard. Here आता सोपी ज्या वेळेला लक्षात घ्या एंट्री करतो, दॅट इज सेट फूट इनसाइड रेस्टॉरंट. रेस्टॉरंटच्या दरवाजापाशी पाय ठेवताच तिथल्या एका वेटरची नजर त्याच्याकडं जाते. आय फेल अपॉन, दॅट इज दॅट हेड वेटर्स, मुख्य वेटर जो असतो हेड वेटर्स, आय फेल अपॉन फ्रेज आहे बघा. आय फेल अपॉन दॅट मीन्स नोटिस्ड, लक्षात येणे. त्यांच्या लक्षात येतं आहे की हा एक मनुष्य कसा आहे की त्याचं जीर्ण झालेले बूट आहेत, फाटकी पॅन्ट आहे. दॅट इज हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट्स शूज. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्नड हिम अबाउट. व्हॉट्स द इफेक्ट? त्यानं काय केलं? आपल्या भक्कम हातानं सोपीला काय केलं? वळवलं, म्हणजे मागं वळवलं. हिअर conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of man-egged mallard. आणि त्याला बाहेर काढलं आणि रस्त्याच्या बाजूला नेलं. आणि त्याच्या एक प्रकारे काय म्हटलं, man-egged mallard असा वर्ड दिला आहे बघा. दॅट इज कॉल्ड ॲज ते बदकाचं मांस म्हणतो आपण, किंवा बदकाच्या मांसापासून केलेली नॉनव्हेजची डिश. म्हणजे त्याला ते नशिबात नव्हतंच मलाड बदक. देन सोपी टर्नड ऑफ ब्रॉडवे. सोपी टर्नड ऑफ ब्रॉडवे. इग्नोबलचं मिनिंग दिले बघा. डिसऑनरेबल म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे ते दुर्दैव म्हणतो आपण. हिथं मिनिंग धोका असं घ्यायचं आहे. हिअर सोपी टर्नड ऑफ ब्रॉडवे. It seemed that his route to the coveted Iceland, that is greatly desired, that is he would enter into the prison. इथं जे मिनिंग दिले बघा त्यांनी, आइसलँड दॅट मीन्स प्रिझन. इथं मिनिंग काय घ्यायचं आहे? प्रिझन असं घ्यायचं आहे. विंटर आइसलँड असा फॉर्म दिला आहे बघा इथं. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिझन. हिअर Soapy turned off Broadway. It seemed, that means looked, that his route to the coveted Iceland was not to be an easy one. त्याच्या थिंकिंग काय आलं मनामध्ये की तो पुन्हा ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला आणि त्याला त्याचं आवडतं जे बेट आहे, बेट म्हणजे इथं काय घ्यायचं आहे? प्रिझन. म्हणजे त्याला तुरुंगात जायचं आहे का तर प्रोटेक्शनसाठी, शेल्टरसाठी. थंडीच्या दिवसामध्ये त्याला तिथं एक प्रकारचं शेल्टर मिळेल. त्याला घर नसतं, तो होमलेस असतो. त्यामुळे त्याची ही ट्राय चालू आहेत. अँड दॅट्स वाय ही थिंकिंग दिस इज नॉट इझी. म्हणजे हे काही इझी नाही आहे. सम अदर वे एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. हिअर लिंबो. लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल असा वर्ड दिला आहे बघा त्यांनी, की तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी कुठली तरी युक्ती शोधली पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यांनी. की हे सोपं नाही. कुशलतेने एक प्रकारे काय केलं पाहिजे? आपण ट्राय केले पाहिजे, चांगल्या पद्धतीनं प्लॅन केलं पाहिजे आपल्या आवडत्या बेटाकडं. द अदर वे एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल दॅट इज प्रिझन. की जो वर्ड कुठला वापरला आहे त्यांनी? विंटर आइसलँड असा वापरलेला आहे बघा. हिअर
at a corner of 6th Avenue. Next we will see he वॉकिंग थ्रू. आता दुसऱ्या रस्त्याकडे गेला. त्या रस्त्याचं नाव त्यांनी काय म्हटलं आहे, 6वा ॲव्हेन्यू असं म्हटलेलं आहे बघा. ॲट द कॉर्नर ऑफ 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आता तो दुसऱ्या दुकानाकडे वळला त्या रस्त्यावरच्या, की एक काचेपलीकडच्या विजेच्या दिव्याखाली कुशलतेनं मांडून ठेवलेल्या वस्तू होत्या खिडकी शेजारी, की अट्रॅक्टिव्ह होतं ते. आणि तिथं तो गेला त्या दुकानामध्ये, म्हणजे दुकानाच्या समोर. दॅट इज शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. सोपी टूक अ स्टोन अँड डॅशड इट थ्रू द ग्लास. व्हॉट ही हर्ड, दॅट इज हिज नेक्स्ट ट्राय वी हॅव कॉल्ड. त्याने एक दगड घेतला आणि त्या काचेवर फेकून मारला. व्हॉट ही थिंकिंग अबाउट, दॅट इज ही विल थिंक दिस इज आवर क्राईम, वन ऑफ द क्राईम वी हॅव कॉल्ड, अँड दॅट्स वाय पोलिसमॅन वुड टूक अस इन टू द प्रिझन. दॅट इज हिज लाईक समथिंग ही वूड लाईक दॅट प्लेस. जो लिंबो म्हटलं आहे किंवा विंटर आयसलँड म्हटलेलं आहे, त्याचं जे आवडतं ठिकाण आहे तुरुंग. का तिथं जायचं आहे, तर त्याला घर नाही आहे आणि थंडीच्या दिवसात तिथे त्याला प्रोटेक्शन मिळेल. म्हणजे दगड मारल्यानंतर आपल्याला पकडतील अशा हेतूने त्यानं हा दुसरा ट्राय केला आहे. सोपी टूक अ स्टोन अँड डॅशड, दॅट मीन्स हर्ल्ड इट थ्रू द ग्लास. पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर. अ पोलिसमॅन इन द लीड. सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. बघा, त्यानं दगड मारला आणि माणसं लगेच पळत आली, आणि त्यात सर्वात पुढं पोलिसमॅन होता. खिशात हात घालून उभा राहिलेला होता सोपी. आता आली सगळी माणसं. काय म्हणतो बघा, फर्स्ट वी हॅव सी दॅट पोलिसमॅन. सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. बघा, सोपी तिथंच उभा होता खिशात हात घालून, आणि पोलीस दिसताच त्याच्याऐवजी त्यांनी कुठलं कन्सेप्ट वापरले, साईट ऑफ ब्रास बटन्स. दॅट इज दॅट पोलीस. म्हणजे पोलिसाच्या शर्टवरची जी ब्रासची बटन्स असतात ती दिसली म्हणजे पोलीस आला असं त्यानं ओळखलं, आणि तो हसायला लागला. व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट, एन्क्वायर्ड ऑफिसर एजिटेटली. बघा, त्यांनी काय विचारलं, की कुठं गेला तो माणूस हे असं काम करणारा, म्हणजे हे दगड मारणारा माणूस कुठे गेला. व्हॉट्स द रिप्लाय ऑफ सोपी, डू यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग डू विथ इट. काय म्हणतो बघा सोपी, व्हॉट ही एक्सप्रेस्ड, की ह्याच्याशी माझा काय संबंध नाही असं तुम्हाला वाटत, म्हणजे संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, समथिंग ही प्रूव्ड दॅट इज ही डू दॅट, म्हणजे मीच हे केलं आहे हे त्याला सांगायचं आहे. म्हणून तो काय म्हणतो, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. बघा, म्हणजे अगदी मैत्रीच्या स्वरात सोपीनं ते विचारलं. आता एक काय इफेक्ट, त्याचा इफेक्ट लक्षात घ्या, व्हर्सिकल होतो, म्हणजे एक प्रकारे अपोजिट रिॲक्शन येते ती. द पोलीस रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. दे टेक टू देअर हिल्स. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे down the block running to catch a car with drawn club. He joined in the pursuit. Soapy, with disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. What effect? आता त्याचा इफेक्ट अपोजिट झाला, की पोलिसमॅननी ॲक्सेप्टच केलं नाही की सोपीनं हे काम केलेलं आहे. कारण का असं करणारा माणूस तिथंच थांबणार नाही, तो पळून जाणार. आणि त्या पोलिसाला एक प्रकारे एक माणूस दिसला, ब्लॉकच्या अर्ध्या रस्ता पुढं गाडी पकडण्यासाठी पळत होता तो, पण पोलिसांना काय वाटलं ह्यानंच मारलं, म्हणून त्याला पकडायला ते पुढे गेले. आणि सोपी मनातल्या मनात लक्षात घ्या,
चरपडतच निघाला की समथिंग हिज हर्ट बिकम डिस्गस्ट अँड ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. म्हणजे त्याचा दुसरा ट्रायसुद्धा काय झाला, अपयशी झाला. म्हणजे दोनदा तो अपयशी झाला. तिथून लक्षात घ्या, चोरी करणारा किंवा असं नुकसान करणारा माणूस तिथंच थांबणार नाही हे पोलिसांनी ओळखलं. दॅट इज द पोलिसमॅन रेफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. मेन हू स्मॅश विंडो, म्हणजे ज्यानं ती खिडकी फोडली, दॅट इज स्मॅश, ब्रेक विंडोज, डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. तो असा पोलिसाशी गप्पा गोष्टी करत बसणार नाही. दे टेक टू देअर हिल्स, आणि म्हणून ते पळत सुटले. जो एक माणूस, लक्षात घ्या, तिथूनच कार पकडण्यासाठी धावत होता, त्यालाच चोर म्हणून त्यांनी धरलं. दॅट इज विथ ड्रॉन क्लब ही जॉइन्ड द पर्स्यूट. दॅट इज द पोलीस मूव्ड अवे अँड टू ट्राय टू पिक दॅट पर्सन. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. Here what happened, we have say, on the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. That is restaurant is not we have called luxurious, ordinary we have called. आणि रस्त्याच्या अपोजिट बाजूलाच काय होतं, ते एक साधं रेस्टॉरंट होतं की कमी पैसे भरपूर जेवण, अशा अर्थानं. त्यात त्यांनी फ्रेज वापरले बघा डार्क फॉर्ममध्ये. प्रिटेन्शन्स, दॅट मीन्स नॉट लक्झरियस, ऑर्डिनरी. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटीज अँड मॉडेस्ट पर्सेस. बघा, म्हणजे काय होतं, पोट भरून जेवण पण पैसे कमी, खिसा छोटा असणाऱ्यांचं ते रेस्टॉरंट होतं. दॅट इज वी हॅव कॉल्ड द रेस्टॉरंट प्रिपेअर्ड फूड फॉर ऑर्डिनरी वर्कर्स हू हॅड लार्ज ॲपेटीज बट व्हेरी लिटिल मनी. असं त्या वर्डचं मिनिंग आहे, लक्षात घ्या. इथं दिलेलं आहे मिनिंग, कॉमन मॅन हू इज हंग्री अँड पुअर, व्हेरी लेस मनी, कमी पैशामध्ये भरपूर जेवण. मग अशा रेस्टॉरंटमध्ये सोपी जातो, लक्षात घ्या. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट्स सूप अँड नॅपरी. नॅपरी दॅट मीन्स क्लोथ फॉर्म, लिनन वी हॅव कॉल्ड. टेबल लिनन म्हणतात बघा, टेबल क्लॉथ वगैरे असतो की नाही, त्याला नॅपरी असा वर्ड आहे. नॅपरी थिन, म्हणजे एक प्रकारे तिथली क्रोकरी किंवा वातावरण असं सिम्पल होतं. सूप, कापड इत्यादी. सूप पण कसं होतं, पातळ होतं. टेबल क्लॉथसुद्धा सिम्पल होता. आणि विदाउट एनी डिफिकल्टी वी हॅव सी सोपी एंटर्ड इन दॅट. म्हणजे एक प्रकारे इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट एनी चॅलेंज. म्हणजे त्याला काही त्रास घ्यावा लागला नाही. जशा पद्धतीनं महागड्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफे शॉपमध्ये एंट्री करताना त्याला एक प्रकारे समथिंग वी हॅव कॉल्ड दॅट पर्सन हू दॅट इज हेड वेटर्स. हेड वेटर्सने कसं त्याला पकडलं की हा म्हणजे फाटकी कपडे घातलेला आहे, असा म्हणजे उच्चभ्रू नाही आहे, स्टेटसचा पर्सन नाही आहे. तसं हे साधं रेस्टॉरंट असल्यामुळं सिम्पल पर्सन किंवा गरीब लोकंसुद्धा इझिली येत होती. त्यामुळं कुठलाही त्रास न घेता अडचणीविना सोपीला तिथं एंट्री मिळाली. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ, दॅट इज टूक हिमसेल्फ वेंट इन वी हॅव कॉल्ड विदाउट एनी चॅलेंज. ॲट अ टेबल ही सॅट कन्झ्युम्ड बीफ स्टिक. आणि तिथे तो गेला आणि टेबलावर बसून बीफ स्टेक किंवा प्लॅझबॅक्स डोनेट असं काहीतरी रेडी फूड त्यानं खायला मागितले. डफ नट्स असं म्हटलेलं आहे बघा त्याने, डोनेट वी हॅव कॉल्ड, अँड पाय. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. इथं सुद्धा हा फ्रेझल वर्ड वापरला आहे बघा, अंडरलाईन केलेले आहे ब्ल्यूमध्ये. द मिनिट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. लक्ष द्या जरा, ह्यामध्ये काय मिनिंग आहे ह्याचं. डिडंट हॅव अ मनी, व्हेरी सिम्पल मिनिंग. दॅट मीन्स डिडंट हॅव अ मनी. म्हणजे त्याचा आणि पैशाचा एक प्रकारे काय नव्हता, एक प्रकारे संबंध नव्हता. म्हणजे त्याच्याकडे पैसेच नव्हते पण त्यानं भरपूर खाल्लं. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप. काय म्हटला सोपी, काय म्हणतो वेटरला की चला आता घाई करा आणि पोलिसाला बोलवा. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग.
काय म्हणतो, माझ्यासारख्या सदग्रस्ताला वाट पाहायला लावू नका, बोलवा पोलिसाला. म्हणजे तो म्हणतो पोलिसाला बोलवा आणि मला अरेस्ट करा. नो कॉप फॉर यू. व्हॉट्स द वेटर्स रिप्लाय? नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक butter cakes, and I like a cherry. That is very smooth and soft voice of that waiter, and cool and steely hard expression or for eyes. In the like the cherry in Manhattan cocktail. Manhattan cocktail, that means we have called something नॉट एनी एक्सप्रेशन वी हॅव कॉल्ड. अतिशय थंड डोक्यानं किंवा आपण म्हणतो थंड डोक्यापेक्षा समथिंग आवाज त्यांचा सॉफ्ट होता, पण डोळे चिडल्यासारखे होते, की लाल भडक डोळे झालेले होते, आणि तो म्हणाला तशा पद्धतीनं. महातान कॉकटेल समथिंग वी हॅव कॉल्ड, दिस इज अब्युज्ड लँग्वेज, की हे यू कॅन और कॉन असा वर्ड दिला आहे बघा. ही कॉन म्हणजे आगाऊ किंवा भामटा असं म्हणतो आपण, चोर अशा अर्थाने. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलॉस. कॅलॉस दॅट मीन्स असं जोरात घट्ट पकडणे. बघा त्याला काय केलं, त्याच्या डाव्या कानावर एक डाव्या कानावर म्हणजे एक प्रकार त्याला नेऊन डाव्या कानावर त्याला आदळलं फुटपाथवर, म्हणजे ढकललं म्हणतो आपण. दॅट इज कॉल्ड ॲज अ पिच्ड थ्रू वर्ड दिला आहे बघा त्याने. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलॉस पेवमेंट, दॅट इज रोड, टू वेटर्स पिच्ड सोपी. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. आता येलो फॉर्ममध्ये काय केलं बघा त्याने, ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. बघा हळूहळू तो उठला, कारण का त्याला जोरात ढकललेलं होतं. कसा उठला, जसं एखाद्या म्हणतो आपण सुताराची पट्टी जी असते ती जशी आपण ओपन करतो बघा, कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. जोडलेली असते पट्टी, ती ओपन करताना ज्या पद्धतीनं म्हणतो आपण ॲक्शन होते अतिशय स्लोली. दॅट इज फोल्डेबल रुलर असा वर्ड दिला आहे बघा, फोल्डेबल रुरल, दॅट इज कार्पेंटर्स रूल. रूल दॅट मीन्स पट्टी, दॅट इज रुलर. हिअर अरेस्ट सीम्ड नाऊ बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम. दॅट इज सोपी ऑल्सो अंडरस्टँड, दॅट मीन्स अरेस्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट वर्क. आता आपल्याला तुरुंगात जायचं आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करतो, ते फार डिफिकल्ट होऊन बसलेलं आहे. दॅट इज इल्युझिव्ह ड्रीम, दॅट मीन्स डिफिकल्ट टू अचीव. इल्युझिव्ह मीन्स ELUSIVE. द आइसलँड सीम्ड व्हेरी फार अवे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors वे लाफ्ड अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. आता काय म्हटलं आहे बघा, म्हणजे बेटापासून आपण दूर राहिल्यासारखंच झालं आहे. म्हणजे एक प्रकारे भयंकर शक्ती मिळावी तसं सोपीला त्या भीतीनं ग्रासलेलं होतं. लक्षात घ्या, तो घाबरलेल्या अवस्थेत होता. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरी वी हॅव कॉल्ड दॅट आइसलँड प्रिझन. एक प्रकारे बेट खूपच दूर राहिल्यामुळं 2 ब्लॉकच्या पलीकडं दुकानासमोर उभा असलेला जो पोलीस होता का नाही, तो पण हसला. लक्षात घ्या. दॅट इज अ पोलिसमॅन स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर. ड्रग स्टोअर दॅट मीन्स दॅट मेडिकल स्टोअर. 2 doors अवे लाफ्ड अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. म्हणजे पोलीससुद्धा त्याच्याकडे बघून हसला. त्या वेटरने त्याला बाहेर ढकललं, उठला तो. पण व्हॉट ही थिंकिंग अबाउट दॅट इज पोलीस विल बी अरेस्टेड हिम. ओके, हिअर वी स्टॉप नाव.